हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट, आज आपण 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 2 म्हणजेच हाऊ वी केम टू बी, आपण कसे घडलो, हा जो एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 2 सब्जेक्ट जो आहे, या सब्जेक्टमधला पहिलाच जो चॅप्टर आहे व्हॉट इज अ हिस्टरी, या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच EVS पार्ट 1 चे जे चॅप्टर आहेत, या चॅप्टरचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते चॅप्टर बघू शकता. तर आता आपण या चॅप्टरचा हा जो एक्सरसाइज किंवा स्वाध्याय म्हणूयात, आपण हा स्वाध्याय सोडवायला घेऊयात. So in that question first, fill in the blanks. रिकाम्या जागा भरा. त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन A. The science that tries to understand past event is called. And the answer is the science that tries to understand past events is called history. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, भूतकाळातील ज्या घटना आहेत त्या समजून घेण्याचे जे शास्त्र आहे, त्या शास्त्राला इतिहास म्हणजेच हिस्ट्री असे म्हणतात. नेक्स्ट बी. हिस्टरी इज नॉट रिटन solely on the basics of. And the answer, history is not written solely on the basics of imagination. कल्पनाच्या शक्तीवरती ती लिहिली जात नाही. किंवा कल्पनाशक्तीवरती इतिहास लिहिला जात नाही. चला विद्यार्थ्यांनो, आता पुढचा दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. आन्सर द क्वेश्चन इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये 1 मार्क्सला विचारले जातात. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट इज द सायंटिफिक मेथड? Answer. The method of using number of different tests to determine whether the evidences is reliable is called the scientific method. Second question, of which action is India's independence the result? And the answer is independence of India is the consequence result of the struggle of the people of India for independence. Then third question, what does the study of history make possible? सो इतिहासाच्या अभ्यासामुळे काय शक्य होतं? तर याचं उत्तर आहे, द स्टडी ऑफ हिस्टरी मेक्स इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज अँड व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. मानवी वसाहती कशा प्रकारे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी हे इतिहास अभ्यासणे गरजेचे आहे. नाउ नेक्स्ट इज द थर्ड क्वेश्चन. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, या व्हिडिओचा तुम्हाला काही उपयोग म्हणजेच मदत होत असेल, तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तिसरा प्रश्न, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन अ ब्रीफ. तर या टाईपचे हे क्वेश्चन 2 मार्क्सला विचारले जातात. क्वेश्चन ए. Why is history considered to be a scientific discipline? Now see the answer. History is considered to be a scientific discipline due to the following reasons. C. History uses scientific methods while looking for and collective evidences. Then it uses
Second, it uses scientific methods while examining the evidence and putting it together. Help is taken from the other sciences when required. Then question B. What is that puts obstacles in the way of village development? तर ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट होण्यासाठी कोणकोणते ऑब्स्टॅकल्स आहेत? इंडिव्हिज्युअल or collective action of human beings have consequences. Some action results in an environment that is not favorable for the progress of a society. तर काही अशा गोष्टी असतात, घडामोडी असतात परिसरामध्ये की ज्याच्यामुळे सोसायटीचे किंवा वसाहतीची भरभराट किंवा प्रोग्रेस होत नाही, विकास होत नाही. These obstacles in the way of village developments are. तर ते ऑब्स्टॅकल्स कोणते आहेत बघा की त्याच्यामुळे विलेजेसचा विकास होत नाही. तर फर्स्ट, पीपल इन द विलेज डू नॉट वर्क टुगेदर अँड पीपल इन द विलेज डू नॉट हेल्प इच अदर. तर खेडेगावातील जे वसाहतीमधले जे लोक आहेत ते एकमेकाला मदत करत नाहीत आणि एकत्र काम करत नाहीत. त्यामुळे these are the obstacles in the way of a village development. The next one is the fourth question. Complete the concept chart. So this question is very easy. See, this is the chart. History. तर इतिहास हा कशाचा असतो? तर इतिहास ऑफ अ हिस्ट्री ऑफ अ विलेज म्हणजे इतिहास हा गावाचा असतो. तसेच इथं काय दिलेलं आहे? माय ओन म्हणजे आपल्या स्वतःचा सुद्धा एक इतिहास असतो. ऑफ अ स्कूल म्हणजे आपल्या शाळेचा सुद्धा एक काहीतरी इतिहास असतो. त्याच प्रकारे अजून कशाचा इतिहास असू शकतो असं याच्यामध्ये विचारलं आहे. तर बघा आन्सर काय आहे? नेशन म्हणजे एखाद्या देशाचा सुद्धा इतिहास असू शकतो. स्टेट म्हणजेच एखाद्या राज्याचा, राष्ट्राचा असू शकतो. जगाचा इतिहास आहे. त्याचबरोबर एखाद्या जिल्ह्याचा इतिहास आणि ह्युमन सिव्हिलायझेशन मानवी वसाहतींचा सुद्धा इतिहास असू शकतो. तर अशा प्रकारे हे कन्सेप्ट चार्ट जो होतो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि आपण तो व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. Then fifth question, classify the sources of a history using the chart given here. तर आता सोर्सेस ऑफ हिस्टरीज आपल्याला कोणते आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार ते आपल्याला मटेरियल वाईज म्हणजे भौतिक आहेत का लिखित आहेत का मौखिक आहेत. ओरल म्हणजेच मौखिक. तर त्याच्या वाईज ते आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा आपण सोर्सेस आहेत ते काय करूयात रीड करून घेऊयात. कॉइन्स, लेटर्स, फोर्ट्स म्हणजे किल्ले, ट्रॅडिशनल सॉंग्स म्हणजे काही पोवाडे भावगीतं असतात ती, त्यानंतर पॉट्स म्हणजे मातीची भांडी आणि कॉपर प्लेट्स. तर आता मटेरियल्समध्ये काय काय येणार बघा. कॉइन्स म्हणजे काय असतात? नाणी. तर फोर्ट म्हणजे काय येणार? किल्ले. हे सुद्धा काय झालं? भौतिकमध्ये झालं. पॉट्स म्हणजे काय? मातीची भांडी. त्याचबरोबर ओल्ड स्ट्रक्चर्स म्हणजे काही जुने असे ओल्ड स्ट्रक्चर असतात किंवा काही वास्तू असतात जुन्या, त्यासुद्धा मटेरियल या सोर्सेसमध्ये येतात. त्यानंतर पिलर्स म्हणजे काही स्तंभ किंवा स्तूप असतात ते सुद्धा याच्यामध्ये येतात. त्यानंतर रॉक कट केव्ज म्हणजे काही लेण्या असतात तर ते याच्यामध्ये येतात. आता रिटर्न म्हणजे काय? लिखित असे कोणते कोणते आहेत तर ते आहेत लेटर्स म्हणजे काही पत्र. त्यानंतर कॉपर प्लेट्स म्हणजे ताम्रपट आपण त्याला म्हणतो, ताम्रपट. त्यानंतर स्टोन इन्स्क्रिप्शन्स म्हणजे दगडावरती सुद्धा काही लिहिलेलं असतं त्याला शिलालेख असं म्हटले जातं. शिलालेख म्हटलं जातं. त्यानंतर बायोग्राफीज. ओके. देन ओरलमध्ये येणार ट्रॅडिशनल सॉंग्स. ट्रॅडिशनल काही आपली गाणी ओव्या वगैरे असतात. त्यानंतर फोक सॉंग्स असतात, फोक टेल्स असतात. तर हे अशा प्रकारे आपण हे सोर्सेस ऑफ हिस्ट्री जे त्यांनी दिले होते त्याचं हे क्लासिफिकेशन केलं आहे. ठीक आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आपल्या या क्वेश्चन बरोबर या चॅप्टरचा हा जो स्वाध्याय आहे अगदी छोटा होता, सोपा होता, मस्त होता, तो संपलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इथून पुढे जेव्हा पुढच्या सगळ्या स्वाध्याय जे एक्सरसाइज आहेत ते जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर EVS पार्ट 1चे सुद्धा सगळे एक्सरसाइज अपलोड केले जाणार आहेत. त्यास ते सुद्धा तुम्हाला बघता येतील. थँक्यू. बाय बाय.